जळगाव गाडेगाव रस्त्यावर भीषण अपघात, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू। जळगावकडे जात असताना गाडेगाव पुलाखाली झालेल्या भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी दुपारी सुमारे 4:20 सुमारास हे दाम्पत्य जळगावकडे जात असताना गाडेगाव परिसरातील पुलाजवळ त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले। नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाखाली जाऊन आदळले व अपघात झाला। अपघाताची तीव्रता इतकी होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघातात मृतांची ओळख मुझफ्फर अली आणि त्यांची पत्नी तायरा शेख अशी करण्यात आली। दोघेही जळगाव शहरातील पिंपराळा परिसरातील होडको खाजानगर येथे वास्तव्यास होते। ते कोणत्या कामानिमित्त बाहेर गेले होते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। काहींनी मदत कार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघात अत्यंत गंभीर असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले आहेत। अपघाताचे नेमके कारण काय, वाहनाचा वेग जास्त होता का किंवा अन्य कोणते कारण होते का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे पिंपराळा परिसरातील होडको खाजानगर भागात शोककळा पसरली असून नातेवाईक व नागरिकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी।